महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, तुमको पटक पटक के मारेंगे, तुमको पटक पटक के मारेंगे। मराठी माणसाला डिवचणाऱ्या आणि मराठी विरोधात बरळणाऱ्या याच निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी संसद भवनाच्या लॉबीतच खिंडीत गाठलं। यावेळी महाराष्ट्राच्या या वाघिणींनी खासदार दुबेंना पटक पटक के मारेंगे या विधानाचा जाब विचारला। तसंच जय महाराष्ट्रच्या घोषणा देत संसद भवनाची लॉबी दणाणून सोडली। मात्र त्याच वेळी मराठी खासदारांनी अचानक खिंडीत गाठल्यानं दुबेंनी तिथून चक्क काढता पाय घेतला। आम्हाला निशिकांत दुबेला आम्ही शोधत गेलो, ते आम्हाला भेटले जस्ट पुढे गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये, आणि लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता, दुसरं तुम्ही पटक पटक के मारेगे म्हणताय, आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, कोणाला पटक पटक के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला। आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला, तुम्ही माफी मागा। हो मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले, मी पाय काढता घेतला। हो म्हटलं जय महाराष्ट्र निघून गेले। पटक पटक के मारेंगे आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आपण पाहिलं की महाराष्ट्र अनेक कर्तृत्ववान महान विभूत्या या महाराष्ट्रात घडल्या, आणि हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे, आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे, मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। एकीकडे मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांच्या विरोधात राज्यात वातावरण तापलंय, आणि अशातच महाराष्ट्राच्या खासदारांनी संसदेत मराठी द्वेष करणाऱ्या दुबेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत त्यांना मराठीचा हिसका दाखवलाय। त्यामुळे हिंदी सक्तीला विरोध ते मीरा रोडचा मोर्चा, अशी गल्ली ते दिल्ली मराठी माणसाची एकजूट पाहायला मिळाली। त्यामुळे दुबेंसारखे वाचाळवीर यापुढे मराठी द्वेष करताना 10 वेळा तरी नक्कीच विचार करतील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।